तर उन्हाच्या तडाख्यात नाशिकच्या धरणसाठ्यात मोठी घट झाली आहे। नाशिकमधील 26 प्रकल्पांमध्ये 37% पाणीसाठा शिल्लक आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये हा साठा 8% जास्त असला तरीही अवघ्या 10 दिवसात 4% घट नोंदवण्यात आली आहे। जिल्ह्यातील काही गावांसाठी 61 टँकरच्या फेऱ्या सुरू आहेत। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे। जलसंपदा विभागाने स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिकांना पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन सुद्धा केले आहे। जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे धरण साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे। मी सध्या नाशिकच्या गंगापूर धरण क्षेत्र परिसरामध्ये आहे आणि याच धरण क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाण्याची जी घट आहे ती झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। सध्या पाणी साठा हा 49% येऊन ठेपलेला आहे। याच धरणावर नाशिककरांच्या पाण्याची भिस्त असते, मात्र एकूण जिल्ह्याचा जो पाणी साठा आहे तो जर बघितला तर 37% तो पाणी साठा येऊन ठेपलेला आहे। त्यामुळे ऑगस्ट अखेरपर्यंत हा पाणी साठा पुरवण्याचं आव्हान देखील या सगळ्या निमित्तानं प्रशासनासमोर असणार आहे। या सगळ्या काळामध्ये पाण्याची बचत करावी अशा स्वरूपाचं आव्हान देखील पालिका प्रशासनाकडनं केलं जात आहे। दुसऱ्या बाजूला जलसंपदा विभागाकडनं देखील पाण्याच्या नियोजनासंदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत। या सगळ्या काळामध्ये ऑगस्ट अखेरपर्यंत पाणीसाठा पुरवण्याच्या दृष्टीनं आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याच्या संदर्भात देखील विचार केला जाऊ शकतो अशा स्वरूपाची स्थिती आता सध्याच्या घडीला निर्माण झालेली आहे। उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे धरण साठ्यामध्ये कमालीची घट होते, मात्र दुसऱ्या बाजूला एक दिलासादायक बाब म्हणजे मागील वर्षाच्या तुलनेत 8%हून अधिकचा पाणीसाठा आता सध्याच्या घडीला या धरण साठ्यामध्ये आहे। त्यामुळे एक दिलासादायक बाब जरी असली तरी दुसऱ्या बाजूला पाण्याची बचत ही येत्या काळातील पाणी टंचाईपासून दूर राहण्यासाठीचा एक महत्त्वाचा पर्याय देखील आहे। त्यामुळे पाण्याची बचत जितकी जास्त करता येईल तितकी जास्त करावी अशा स्वरूपाच्या सूचना देखील पालिका प्रशासनाकडनं दिल्या जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र महाजनसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, गंगापूर धरण, नाशिक।